आज ना चहासोबत मस्त काहीतरी खायची इच्छा झाली. मग काय घेतले समोसे बनवायला. त्यासाठी सगळ्यात आधी मैदा घेतला. मैद्यामध्ये थोडं मीठ टाकलं, थोडं ओवा टाकला, थोडंसं तेल टाकलं आणि पाणी टाकून हळूहळू त्याला घट्ट असं पीठ मळून घेतलं. पीठ मळून एकीकडे भिजत ठेवलं. त्यानंतर मी बटाटे उकडायला घातले. बटाटे उकडत होते तोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला. मग कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण टाकलं, थोडीशी हळद, थोडं मीठ टाकलं आणि नंतर बटाटे मॅश करून त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर अर्धवट भाजलेले आणि बारीक केलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले. मग हे सगळं मिक्स करून घेतलं आणि थंड करायला ठेवलं. त्यानंतर पिठाचे गोळे केले आणि त्याला अशा उभ्या आकारात लाटून घेतलं. मग त्याला असं मधनं काप करायचा आणि त्याचा असा समोस्याचा आकार द्यायचा. मग त्यामध्ये हे सगळं सारण भरलं आणि मस्त चिटकून घेतलं. त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि तेलात हे समोसे मस्त तळून घेतले. माझ्याकडनं ना मैद्याच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकायचा राहून गेला. रवा जर टाकला तर तुमचे समोसे अजूनच जास्त क्रिस्पी होतील. तसे माझेही छान झाले होते, पण जर तुम्हाला अजून क्रिस्पी हवे असले तर तुम्ही त्यात थोडासा रवा टाका. मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळून घेतलं मी आणि त्यानंतर मी हे खाल्ले चहासोबत. मला आणि माझ्या हस्बंडला खूप आवडले. मी हे खूप छोट्या साईजमध्ये बनवले होते कारण मला मोठे नको होते. ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला देण्यासाठी तर एकदम उत्तम आहे, कारण मुलांना असं नवीन नवीन शेप साईजमधले पदार्थ खूप आवडतात.